नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे हा तलाठी भरतीवरती राहणार आहे। तर पहा, ही जी भरती आहे ही भरती येण्या अगोदर तुम्हा सर्वांना माहिती आहे, जे आपले मंत्री आहेत त्या मंत्र्याकडून जे विद्यार्थी आहेत, तलाठी भरतीचे उमेदवार आहेत, त्यांना काय काय आश्वासन देण्यात आलेली होती हे तुम्हा सर्वांना माहिती आहे। भरती लवकर येत नव्हते तर ते मंत्री म्हणत होते की आम्ही जे आहे युद्ध पातळीवर काम करत आहे आणि जी भरती होणार आहे ती एकदम पारदर्शकरित्या तिथे पार पाडली जाणार आहे, म्हणून भरती येण्यासाठी वेळ लागत आहे आणि ती जे भरतीची जी प्रोसेस आहे ती एकदम काटेकोर पद्धतीने पार पडत आहे। त्यामुळे जे आहे थोडा वेळ लागत असल्यामुळे जे आहे विद्यार्थ्यांनी तेथे संयम ठेवायला हवा अशी त्यांच्याकडून आव्हान आणि आश्वासन ते विद्यार्थ्यांना तिथे देण्यात आले होते। परंतु मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे, या व्हिडिओतून तुम्हाला समजेल की त्यांनी जे पण आश्वासनं ते विद्यार्थ्यांना किंवा तलाठी भरतीच्या उमेदवारांना दिले ते कसे पोल ठरले आहेत हे तुम्हाला सर्व या व्हिडिओतून समजणार। तर बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता जी तलाठी भरती झाली, या तलाठी भरतीमध्ये नागपूर केंद्रावरून बघा पेपरफुटी प्रकरण जे आहे ते खूप गाजलं होतं तलाठी भरतीच्या वेळेस। तर मित्रांनो, आता जे आहे ज्या उमेदवारांनी तलाठी भरती दिलेली आहे त्यांना एक धक्का इथे बसणार आहे की बघा, नागपूर केंद्रावरून जे पेपरफुटी प्रकरण होतं ते आता सिद्ध झालेलं आहे मित्रांनो। आणि या पेपरफुटी प्रकरणात जी कारवाई झालेली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नेमकं त्यावर जे आहे पोलिसांनी काय कारवाई केली आहे आणि त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या तलाठी भरतीच्या निकालावरती कसा तिथे पडणार आहे, काय होणार, जो निकाल जानेवारीमध्ये येणार होता तो लागणार की नाही, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहा, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, येथे जे आहे तलाठी भरती परीक्षेत थेट परीक्षा केंद्रामध्ये उत्तरे पुरवणाऱ्या एका आरोपीला संभाजीनगर चिकलठाण्यातील आयऑन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेरून परीक्षार्थी उत्तरे पुरवताना पोलिसांनी अटक केली होती, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे मित्रांनो। आणि न्यूजमध्ये पण तेव्हा आलं होतं। आणि यावेळी जे आहे थेट नागपूरच्या एका परीक्षा केंद्रावरून प्रश्नपत्रिका पाठवल्याची बातमी जी आहे प्रसिद्ध झाली होती। आणि आता जे आहे छत्रपती संभाजीनगर MIDC पोलिसांनी परीक्षेतील गैरप्रकाराचे आरोपपत्र राज्य परीक्षा समन्वय विभागाला सोपवले आहे। आणि आरोपपत्रानुसार बघा, तेथे नागपूरमधून प्रश्नपत्रिका मोबाईलद्वारे पाठवल्याची माहिती समोर आली आहे। आता पहा मित्रांनो, आता काय बोलावं याबद्दल काही समजतच नाही। जी तलाठी भरतीची प्रश्नपत्रिका होती तर बघा, TCS एवढ्या मोठ्या कंपनीला जो आहे हा कंत्राट दिलेला आला होता मित्रांनो। आणि विद्यार्थ्यांजोडून भरघोस प्रमाणात अशी फी या कंत्राटमध्ये वसूल केलेली होती। आणि एवढं होऊन सुद्धा जे आहे जे तलाठी भरतीचा पेपरफुटी प्रकरण आहे ते झालेलं आहे मित्रांनो। आणि या सर्वांचा मनस्ताप जो आहे हा विद्यार्थ्यांना इथे होणार आहे। आणि सप्टेंबरमध्ये बघा घेतलेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी 11.5 लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते। आणि छाननी अंती जे आहे 4466 जागांसाठी एकूण 10,41,713 अर्ज, एवढे विक्रमी अर्ज तेथे मिळाले होते मित्रांनो। आणि त्यामधून प्रत्यक्षात 8 लाख उमेदवारांनी जी आहे परीक्षा दिली होती। मात्र परीक्षेत जे आहे गैरप्रकार झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला होता आणि हा आरोप बघा आता सिद्ध पण झालेला आहे। आणि आता पोलिसाच्या आरोपपत्रातून नागपूरच्या परीक्षा केंद्रावरून प्रश्नपत्रिका पाठवण्यात आल्याचा उल्लेख केला आहे। आणि त्यानंतर जे आहे तलाठी भरतीचा पेपर फुटला असे निश्चित आता इथे झालेलं आहे मित्रांनो। तर बघा, त्यानंतर जे आहे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे जे राहुल कवटेकर आहेत तर बघा, यांचं मत बघा इथे मांडलेलं आहे की आरोपपत्रावरून पेपर फुटला हे निश्चित आहे, मात्र नागपूरमधून पाठवलेली प्रश्नपत्रिका ही केवळ छत्रपती संभाजीनगर येथील एकाच केंद्रावर आली की अन्य केंद्रावरही गेली याचा शोध होणे आवश्यक आहे आणि पेपरफुटीवर शासनाने योग्य ती कारवाई करावी। तर बघा मित्रांनो, आता जो पेपरफुटी जी तलाठी भरतीचा निकाल जो प्रलंबित होता आणि जो आता जानेवारीमध्ये लागणार होता, आता त्यावरती एक टांगती तलवार आपल्याला सर्वांना इथे दिसत आहे, ती आहे पेपरफुटी प्रकरणाची। आता नेमकं या प्रकरणामध्ये हे जे प्रकरण आहे तग धरून जर राहिलं तर आपल्याला निकाल जानेवारीमध्ये बघायला मिळणार असं वाटत नाही मित्रांनो। तर बघा, अशा प्रकारे जे आहे हे जे आहे पेपरफुटी प्रकरण येथे आता तलाठी भरतीच्या निकालासमोर येथे उभं आहे। तर बघा, अशा प्रकारे जे आहे आपण या व्हिडिओमध्ये तलाठी भरती संदर्भात जे आहे येथे अपडेट घेतलेली आहे मित्रांनो। तर बघा, यानुसार आणखी जर काही बातमी समोर आली किंवा अपडेट मिळाली तर त्या संदर्भात आपण व्हिडिओ घेऊन येऊ। व्हिडिओ थांबूया, येथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।